अक्षरशः रद्दी विकून एक शिक्षक आपली शाळा चालवत होते आणि तेवढ्यात एंट्री झाली साक्षीताईंची. 2017 मध्ये काही मैत्रिणींनी एका अनाथ आणि गरीब मुलीच्या लग्नाची जबाबदारी घेतली आणि हे लग्न पारही पाडलं. पण त्यातून मिळालेल्या आनंदापेक्षा कोणीतरी आपल्या मदतीची वाट बघतंय ही जाणीव ताईंना अस्वस्थ करून गेली आणि तिथूनच सुरुवात झाली त्यांच्या समाजकार्याच्या प्रवासाला. नमस्कार, मी सौ साक्षी सागर पन्हाळकर, श्रीमंत जिजाऊ फाउंडेशनची संस्थापक कार्याध्यक्षा. 2017 मध्ये एका मुलीच्या लग्नासाठी म्हणजे तिच्या फायनान्शियल मदत करण्यासाठी, तिची भांडी असतील किंवा दागिन्यांपासून साड्यांपर्यंत सगळ्याच गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न करत होतो आणि आम्ही त्यामध्ये सक्सेस झालो. त्यानंतर सक्सेस झाल्यानंतर डोक्यात आलं की आपण जर हे एक गोष्ट करू शकतो तर आपण बऱ्याच काही गोष्टी करू शकतो आणि त्यातूनच सामाजिक कामाला सुरुवात झाली. सुरुवातीला एका विना अनुदानित शाळेतील 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सर्व खर्च त्या स्वतः आणि लोकवर्गणीतून करू लागल्या. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शोधून 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके ज्यांची परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांसाठी 10वीची फी त्या स्वतः भरू लागली. त्या लग्नाच्या एका गोष्टीनंतर आम्हाला सोशल वर्क करायची आवड निर्माण झाली आणि मग त्यानंतर आम्ही खेड्यापाड्यात जाऊन म्हणजे वाडे वस्त्यांवर जाऊन शाळा शोधल्या. काही आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेली कुटुंब शोधली आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या गटातील 10वीच्या मुलांची फी भरायला चालू केली. 9वी 10वीच्या मुलांना पुस्तकं द्यायला चालू केली आणि 5वी ते 10वीच्या मुलांना आम्ही वह्या पुस्तकं सगळंच द्यायला लागलो, जेणेकरून आम्ही एका शाळेमध्ये शूज पासून त्यांना कपडे, शाळेची स्कूल बॅग वगैरे सगळंच द्यायला चालू केलं आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेला गट शोधून काढला गेला. तिथूनच सुरुवात झाली आणि आत्तापर्यंत आपण जवळपास दरवर्षी 125 ते 150 मुलांची 10वीची फी भरतो बोर्डाची आणि तितक्याच प्रमाणात आपण पुस्तकंही प्रोव्हाइड करतो आणि त्याच प्रमाणात आपण शालेय साहित्य पण वाटप करतो. हे सगळं आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या गटासाठी लोकवर्गणीतून केलं जातं. काम सुरू असतानाच कोविड आला. दुर्दैवानं त्यात काही गरोदर महिलांचा मृत्यू झाला, पण त्यांची काही बाळं बचावली गेली. बाळांना लागणारी मिल्क पावडर अतिशय महाग होती. मग सृष्टीताईंनी ही पावडर स्वतःच्या खर्चातून अशा गरजू बालकांसाठी उपलब्ध करून दिली. हे सामाजिक काम चालू असतानाच कोविड आला. कोविडमध्ये आपल्या कोल्हापुरातील बऱ्याचशा गरोदर महिला एक्सपायर झाल्या. त्यामध्ये एक 2-3 बाळं वाचली होती. त्या 2-3 बाळांच्या दुधाचा प्रश्न होता. मग बरीचशी लोक आम्हाला असं म्हटलीत की दूध पावडर खूप कॉस्टली असते, तर आपण त्यावरती काम करूयात का. मग ही कन्सेप्ट डोक्यात गेली आणि त्यावेळपासून आजपर्यंत आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या, कोणाची आई वारली असेल, आई असेल पण तिला दूध नसेल किंवा काही कारणास्तव त्यांना दूध पावडर द्यावी लागत असेल तर आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या गटाला स्वखर्चातून आणि लोकवर्गणीतून आपण दूध पावडर प्रोव्हाइड करतोय. ज्याप्रमाणे ब्लड बँकमध्ये आपलं रक्त आपण प्रिझर्व करून ठेवतो, त्याच पद्धतीने आईचं दूध प्रिझर्व करून आपण मिल्क बँकमध्ये ठेवू शकतो आणि हेच दूध गरजू बालकांसाठी किंवा अनाथ झालेल्या बालकांसाठी वापरता येतं. यासाठी त्या समाजामध्ये फिरून जनजागृती करायचं काम सुद्धा करत आहेत. खूप लोकांना ही गोष्ट माहिती नाही आहे. ज्याप्रमाणे ब्लड बँक असते, तुम्ही ब्लड डोनेट करू शकता, त्याप्रमाणे आईच्या दुधासाठी मिल्क बँक पण असते. तिथे आईचं दूध डोनेट केलं जातं. तर त्या आपल्या कोल्हापूरच्या CPR मध्ये ही अशी सुविधा आहे. ॲक्च्युली तिथल्याच आईचं दूध तिथं डोनेट केलं जातं आणि तिथल्याच मुलांना ते दिलं जातं. पण सोशल अवेअरनेस नसल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातून तिथं दूध डोनेट होत नाही. पण मी लोकांना आवाहन करते की एखाद्या आईचं ॲक्सेस दूध असेल तर ते कोल्हापूरच्या CPR मधील मिल्क बँकमध्ये डोनेट करावं, जेणेकरून त्याचा बाहेरही उपयोग केला जाईल. अशातच करवीर तालुक्यातील गणेशवाडी गावातील एक शिक्षक रद्दी विकून विना अनुदानित शाळा चालवत होते. त्यांची हाक ताईंपर्यंत पोहोचली. त्यानंतर ताईंनी त्यांच्या शाळेची तपासणी केली. त्यानंतर शाळेची दुरुस्ती झाली. आज तिथे राहणाऱ्या ज्यांना कोणताही आधार नाहीये या बालकांच्या जेवणाची सोय ताई स्वतः आणि लोकवर्गणीतून करत असतात. गणेशवाडी म्हणून आपल्या करवीर तालुक्यात एक छोटीशी वाडी आहे. तिथे एक शाळा आहे, शिवाजी विद्यानिकेतन हायस्कूल गणेशवाडी असं. तर त्यांची एन्क्वायरी माझ्याकडे आली होती. शाळेची अवस्था खूपच बिकट होती. सर रद्दी विकून शाळा चालवण्याचा प्रयत्न करत होते आणि ती माझ्यापर्यंत माहिती आल्यानंतर आम्ही भेट दिली. तर शाळेची इमारत पण सोसो होती आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मुलींना बाथरूमची वगैरे सोय नव्हती. तर माझ्या काही कॉन्टॅक्टमधून आणि मी स्वतःच्या प्रयत्नातून शाळेसाठी बरंच काही करण्याचा प्रयत्न केला. मुलींसाठी बाथरूम वगैरे बांधून दिले आणि तिथं वाचनालय चालू केलं.
शाळेचा एक वर्ग सुधारायला चालू केला आणि तिकडे 50 मुलं वस्तीसाठी असतात, ज्यांचा आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहेत किंवा घरून प्रॉब्लेम आहे, अशी मुलं तिथं 50 वस्तीसाठी असतात. त्यांच्यासाठी अन्नधान्याची सोय आपण कुणाचा वाढदिवस असेल किंवा कुणाचा काही एखादा आनंदाचा प्रसंग असेल तर आम्ही तिथे भेट देऊन ते करण्याचा प्रयत्न करतो. निराधार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या वृद्धांना सुद्धा अन्नधान्य पोहोचवण्याचं काम ताई आतापर्यंत करत आलेले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटात जे आजी आजोबा वगैरे राहतात त्यांना कोणाचाही आधार नाही आहे किंवा त्यांच्या घरी एखादा पेशंट आहे आणि कमवतं कुणी नाही आहे, अशा लोकांना आम्ही धान्य स्वरूपात मदत देतो. आणि हे जे सगळं काम आहे ते लोकवर्गणीतून आणि स्वखर्चातून केलं जातं. कोल्हापूर जिल्ह्यातील बरेचसे लोक स्वतःहून आम्हाला मदतीसाठी येतात. दर महिन्याला काही लोक थोड्याफार प्रमाणात मदत करणारेही आहेत. त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि यापुढेही श्रीमंत जिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही हे सामाजिक कार्य करतच राहू. त्यासाठी तुम्हा सर्वांची मदत लागेल. धन्यवाद. अनाथ मुलांचं भविष्य आणि वृद्धांचा आधार बनलेल्या ताई आणि त्यांच्या टीमला आमचा सलाम.